पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध. संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन. चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट. संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर. मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापुरात गुइलेन-बेरे सिंड्रोम म्हणजेच GBS आजारानं बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात आणखी 2 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखीम माने यांनी सोमवारी दिली आहे. मूळचा सोलापुरातील असलेला तरुण पुण्यात स्थायिक होता. काही दिवसांपूर्वी तो यात्रेसाठी शहरात आला होता. या काळात छातीच्या दुखण्याचा आणि जुलाबाचा त्रास झाला. त्यानं खासगी रुग्णालयात उपचार घेतले. बरं वाटू लागल्यानं तो पुण्याला गेला. पुण्यात पुन्हा त्रास वाढल्यानंतर त्याने सोलापुरात येऊन खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सोमवारी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने आणि पालिकेत आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली आहे. या दरम्यान शहरातील 2 रुग्णालयांमध्ये 2 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याची, वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार घेऊ नयेत, जास्त काळाचा ताप, खोकला, जुलाब, उलट्या असेल तर तात्काळ आरोग्य केंद्रात चाचणी करून घ्यावी. पाणी शक्यतो उकळून प्यावं, दूषित पाणी पिण्याचं टाळावं. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं. खासगी रुग्णालयात या प्रकारचे रुग्ण दाखल असल्यास त्यांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी, अन्यथा कारवाई होईल असा इशारा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिला आहे.